जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई हनुमान की। हर हर छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। हर 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 पवन सुत हनुमान की, पवन सुत हनुमान। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। नमस्कार मंडळी, सुप्रभात। सर्वात प्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, नाली आगरीपाडा एक गाव एक संस्कृती आणि एक समाज, तो म्हणजे आगरी समाज। तर इथे सर्व सण पारंपरिक पद्धतीने केले जातात। तर आज हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सर्व बायका म्हणजे मस्तपैकी सजून नटून पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारतात आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन आणि संध्याकाळी सर्वांना आवडणारा उभा हरिपाठ आणि नंतर कीर्तन। तर असे कार्यक्रम ह्या गावामध्ये होत असतात आणि गावातले सर्व रहिवासी सहकार्य करतात आणि मस्त उत्साहाने हा रामनवमी आणि हनुमान जयंती सर्व सण साजरे करतात। तर मंडळी, आज पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वीकडे जल्लोष आणि मस्तपैकी उत्साह आहे आणि तुम्हाला मी आज कोणकोणते प्रोग्राम होणार आहेत ते मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। मंडळी, तुम्हाला माहीतच आहे आमच्या नाली आगरीपाड्यामध्ये सतत 42 वर्ष हरिनाम सप्ताह चालू आहे आणि 43वं वर्ष सुरू आहे। तर या मंदिराचे अध्यक्ष भागवत ठाकूर हे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करतात, तसे कार्यकर्ते मंडळीसुद्धा सहकार्य करतात। जय श्रीराम, पतित पावन जय हनुमान की जय, पतित पावन हनुमान की जय, गणपती बाप्पा। रामा घालीन टांगण वंदीन चरण डोळान पाहिन रूप तुझे वारिन मने नमा तमेव विद्यावनं तमेव सर्वा मम देव देव काय नवा वसंत देवा पूजा करावा करुण स्वभाव
करुणेष्णं सकलपराणि अस्नं कृष्णं रामनारायण कृष्णदामोदरो गोपीदावल्लभं जानकीनंदन रामचंद्राता हो तुमच्या चरणी माता दिनबंधू रामदासाचा चंदू हो विठ्ठल विठ्ठल
तुका देव बसले शिवासने देव दे मी रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तसेच एक आवाजून नाव घेते
करम बार 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 करम धन्यवाद करम धन्यवाद करम धो बारुकमय 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 गौरदेव हार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बजरंगबली की जय जय श्री राम जय श्री राम अशी बाहेर पडा समोर समोरून बाहेर पडा समोरून बाहेर पडा समोरून सरका सरका समोरून सरका लाईन करा लाईन करा लाईन करा लाईन करा थांबा जरा जरा थांबा शांती घे नाही तांब्यातच टाकले तांब्यात टाकले तिच्या आता घेतली एक लाईन घ्या थांबता याला या ताईनं बाहेर पडूया जरा थांबा जरा या ताईनं बाहेर पडू दे जरा शांती घ्या जरा थांबा हो ताई जरा थांबा शांती घ्या जरा सरकत घ्या पुढं सरका पुढे सरकत घ्या जरा थांबा हो थांबा जरा अच्छा कंटिन्यू देऊ थांबा आता बघा कशी लाईन चालली अच्छा जरा थांबा हो ताई घेऊन घेऊ ताई थांबा जरा सरका लाईन करा ताई यांच्या मागे राहा चला सरका पुढे फटाफट लाईनीत घ्या हो ताई सरका पुढे थांबा जरा तिथेच थांबा सरका पुढे लिफ्ट मध्ये दिवा पेटता घेऊन जाऊ नका. संसार पुरु विशेषत्या धरो विकाळी ऐसे डोळ्यांना भेटे केळी दृष्टीची पाटा होते सकळ ऐसा आपण गोष्टी तोचे या विंदरा श्री गुरुचरिता प्रसादो आता अभिनव उद्यान करूचे ना तरी सर्व सुखाची ही अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रेमे मानली नाना रुस्ताप ते परिपूर्ण
की परमधाम प्रकट सर्वज्ञांचे बळपीठ शास्त्रदाता वशिष्ठ अशेषांचे नाते सकल धर्माचे रचनांचे जुहार लावण्यरत्न भांडार शारदेचे नाना तर्फे भारती इथून रसाला और इथून सप्तस्त्री शास्त्रिक आणि महाबोध कोळी फळाचे विक भव आत्मदात नातरी नगरांतरी वशिजे नागराचे होईजे सेवा सुख तेजे ढवळी चपळ प्रथमस्या काळ लावण्याचे नवाळी गणेशी आगळे अंगनांगे नातरी विद्यानी माधवी घडे आणि वडे आदिलापासून अपाळे ज्ञापने नाना गरीब सुवर्ण देशे आणि साधारण अलंकारी बलवे पद निवाडू दावे कैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरोबरपणे पातले ते जाणोनी कार्य आश्रयले नाना कृती प्रतिष्ठेलागी साने घडवे अंगी पुराणाच्या वेदे भाताली मनोनी महाभारती जनाई हे लोहेची लोकी ती लेणी कारणे महिमाई वाचो शिष्टाचारत्रय ऐसी सुरत धनी कथा ते उत्तम पवित्रे परम धाम आधारी जो ज्ञानाची संपत्ती पद आली परिपाके अमोदासी अपेक्षिते विनंती संधी सोमवारे जे आपली जे भक्ती जीवती विश्व सत्य संगेल जे परमेश्वराने प्रसन्नीले तत्काल भगवान ही कथा अंजलवरमणे चिता मानवली शब्द करी मेनडतया बली भवतेत आकाश दिवसावे तरी आली थोरवावी म्हणून पावला वेळ निर्धारिता याकिता की थोरी होय सामान्य बड़े पांडव सैन्य उतरले कैसे ते
महिला मंडळ आता गेली पुढे 5 दिवस आपण फुगड्या दररोज खो खो वगैरे कार्यक्रम महाराष्ट्र आपल्या उद्या हरिपाठाची वाट पाहतोय। या भागातले हरिपाठ सर्वांना परिचित आहे, तेव्हा या हरिपाठाची आपण गेली वर्षभर वाट पाहत असतो, तेव्हा कृपया थोडे लवकर 4:30 वाजता आजच्या वेळेबद्दल माफ करा, उद्यापासून लवकर या। महाराज की जय। आरती करता सर्वांनी थांबून घ्यायचंय। केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हो तारे तारे मनोनी दया भेट दैत्य सुद्धा रामाचा भक्त होता आणि हनुमंतराय रामाचे भक्त। हनुमंतरायांनी बऱ्याचशा दैत्यांचा निपात केला आणि जेव्हा हनुमंताचं आणि या निंबा दैत्याचं युद्ध झालं, हाय राम भक्त आहे तोही राम भक्त आहे, कुणीच मागे हटायला तयार नाही। बऱ्याच दिवस युद्ध झालं, थकत नाही कुणीच। प्रत्यक्ष राम आले, युद्ध बंद केलं, युद्ध बंद करा। त्या निंबा दैत्यांनी हात जोडले, प्रभू तुमच्या सांगून मी बंद करतो आणि त्याला मारलं असतं, आता हनुमंत काय मरणार आहे का? म्हटले मग माझी एकच मागणी आहे, या हनुमंताचं मंदिर या गावात नको आहे आणि हनुमंत नावाचा मनुष्य सुद्धा नको, हनुमंत किंवा मारुती नावाचा। तिथं दैत्याचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर नाही। माझा मुद्दा होता काय, जे ग्राम आहेत, जे क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये हनुमंताचं मंदिर आहे आणि गावदेवीचं मंदिर आहे आणि म्हणून क्षेत्राचं संगोपन करणारा देवता सिद्धेश्वर ज्ञानोबा आहे, साधू आणि तीर्थ इंद्रायणी। पंढरपूर क्षेत्र आहे, पंढरपुराची मुख्य देवता कोणती? भगवान पांडुरंग, पुंडलिकराय साधू, चंद्रभागा तीर्थ, हे तिन्ही असं लागतं तेव्हा तीर्थक्षेत्र म्हणायचं। देऊळ जर पाहिलं आपण, भगवान परमात्मा मुख्य देव आहे, तुकोबर आहे, साधू आहे, तीर्थ इंद्रायणी आहे। आता त्र्यंबकेश्वरला पाहिलं तर त्र्यंबकेश्वरची मुख्य देवता कोणती? त्र्यंबकराज, साधू निवृत्तीनाथ, तीर्थ कुशावर, बरोबर आहे का? पैठणला पाहिलं, पैठणला सुद्धा नाथांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं भगवान परमात्म्याने। द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, भगवान परमात्मा द्वारकाधीश आहेत। होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिहिलोकी बैजवादी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्टी विजयी व्हावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराव
हा होईल दान पसावू येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. आजही बघा तुम्ही, म्हणजे आता आपला खरं तर विषय नाही तिकडे जाण्याचा, पण जेवढे म्हणून राजकीय लोक आहेत हे सगळे राजकीय लोक ज्यावेळेस इलेक्शनचा अजेंडा तयार करतात तेव्हा आमचं राज्य रामराज्यासारखं सुशासित असेल असंच वचन आहे. रामासारखं करतील की नाही, कुणाला करता येईल की नाही माहित नाही. छोटा दृष्टांत देतो. भोजराजाचं राज्य चालू होतं आणि भोजराजाच्या राज्यामध्ये सगळे लोक यायचे आणि त्याची स्तुती करायची. वा वा, काय भोजराजाचं राज्य, जणू काय रामाचं राज्य, जणू काय रामराज्य, जणू काय रामराज्य. त्या सभेमध्ये एक साधू होता आणि तो साधू थोडासा कुश्चितपणे हसला. राजाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी साधू हसलाय, शहाणा माणूस उगीच हसत नाही, कारण असल्याशिवाय शहाणा माणूस हसत नाही. ज्या अर्थी साधू हसलाय त्या अर्थी काहीतरी निमित्त असलं पाहिजे. दरबार झाला, राजाने साधूला बाजूला घेतलं आणि विचारलं, का बरं, तुम्हाला वाटत नाही का माझं राज्य सुशासन आहे म्हणून? तो म्हणतो, तसं नाही, तुझं राज्य चांगलं आहे, सगळी लोक आनंदात आहेत, मान्य आहे मला, पण तुझं राज्य आणि रामराज्य यांची तुलना नाही होऊ शकत. म्हणे का? हे म्हटलं तुला दाखवतो. तो साधू एका जंगलामध्ये छोटीशी अशी दगड होता, शिळा, तिथं त्या राजाला, भोज राजाला घेऊन गेला. त्यांनी सांगितलं, असं नाही, शिळा बाजूला करा. शिळा बाजूला केली तर तिथं गुहेचं द्वार होतं. भोज राजाला साधू त्या गुहेमध्ये आतमध्ये घेऊन गेला. सगळे भोजराजाचे सगळे सरदार बिरदार सगळ्या बरोबर, मंत्री बरोबर आतमध्ये घेऊन गेला. पाहतात तर काय, आतमध्ये हिरे, माणिक, मोती यांचा खच पडलेला होता, प्रचंड रव्य त्या ठिकाणी. भोजराजा म्हटलं, हे कशाला मला दाखवायला आणलं? सांगतो म्हटलं कशा करतात. हे धन जे आहे हे प्रभू रामचंद्रांचं राज्य चालू असताना एका शेतकऱ्याला काय करताना भेटलं? नांगरताना भेटलं. आणि नियम असा आहे बघा, जमिनीच्या खालचं धन त्याच्यावर अधिकार राजाचा असतो. आजही तुमची जरी शेत जमीन असती तर त्याच्या 3 फूट खाली अधिकार कोणाचा आहे? सरकारचा आहे बघा. 3 फुटापर्यंतच तुमचा